आदेश माझ्या आईवडिलांना, आदेश माझ्या गुरुला, सत्य सनातन धर्माचे जय हो. जय गुरु गोरक्षनाथ आदेश. आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे मी तुम्हाला सत्यनारायणची पूजाविधी कशी करायची त्याच्याबद्दल एक व्हिडिओ टाकला होता मी आणि तेव्हाच बोलले होते की हे 3 प्रकारे ही विधी केली जाते. नारायणाची पूजाविधी एक प्रकारचं तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे आणि व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे कारण की आघोरी क्रियातली जे 2 प्रकारे विधी केले जाते नारायणाची ती कोणाला माहिती आहे का नाही ते मला माहीत नाही आहे, पण मी त्याच्यासाठी व्हिडिओ बनवते आहे. आजचा व्हिडिओ कुठल्या साधकांनी ती पूजाविधी केली पाहिजे आणि कुठल्या साधकांनी नाही केली पाहिजे हे पण मी सांगणार आहे. कारण की का माहिती आहे का, सगळ्यांनी कुठले पूजाविधी कशी करायची काय करायची याची माहिती दिली, पण नारायणाची पूजाविधी कुठल्या भगवंताला प्राप्ती करण्यासाठी केली पाहिजे हे कोणीच सांगितलेलं नाही आहे. त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ बनवते मी. नारायणाची पूजाविधी ही भैरवाचे साधक असतात त्यांनी केली तर अतिउत्तम असतं. तेव्हा भैरव त्यांना लगेचच प्रकट होतो आणि महादेवाची ज्याला सवारी असली, महादेवाची जरी सवारी असली किंवा भक्ती करणारे साधक असले त्यांनीसुद्धा ही नारायणाची पूजाविधी केली पाहिजे. नारायणाची पूजाविधी का केली पाहिजे मी बोललेली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. ब्रह्मा विष्णू महेश हे 3 प्रकारे 3 पूजा केले जाते, म्हणून मी एक प्रकारची पूजाविधी प्रपंचिक जीवनातली केल्या जाते आणि 2 पूजाविधी या तांत्रिक विषयाच्या क्रियामध्ये केल्या जातात. तेव्हा हे पूजाची माहिती मी देणार आहे. कारण की का देणार आहे, हे सगळे सांगतात ही पूजा केल्यावर हा देव प्रकट होतो किंवा या देवाची प्राप्ती होती, त्या देवाची प्राप्ती होती. असं ज्या देवाला प्राप्ती करायची आहे तोच देवाची जर पूजाविधी केली तर असा कधीच देव प्राप्त होत नाही. त्याच्या अगोदर पण कुठल्या देवाची जे रूप असतात त्या रूपाची जर पूजाविधी तुम्ही नाही केली तर तुम्हाला तो देव कधीच लवकर प्राप्त होणार नाही. पहिल्यापासूनच जर तुम्हाला प्राप्ती आहे त्याची किंवा तुम्हाला त्याचं दृष्टांत झालेला आहे किंवा काही गोष्टी तुम्हाला घडलेल्या आहेत तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या पूर्वजांनी ती पूजाविधी केलेली आहे, त्या देवाला प्राप्त केलेलं आहे किंवा त्यांना सिद्ध होते ते देव, तर त्या देवाची जरी त्यांनी पूजाविधी केली डायरेक्ट तर चालतं. ज्याला कुणाला प्राप्ती करायची आहे त्यांनी नारायणाला धरूनच प्राप्ती केली पाहिजे. नारायण हा ब्रह्मा विष्णू महेशमधला हे त्रिगुणी त्रिआकार हे भगवंत आहेत, तेव्हा त्यांची पूजाविधी ही केलीच पाहिजे. नाही केली तर ती लवकर प्राप्ती होत नाही. प्राप्ती जरी झाली तरीसुद्धा त्यांचे गण प्रेत कोणी असतात तेच प्राप्त होतात, पण खरा भगवंत कुणालाच प्राप्त होत नाही. तेव्हा मी त्याची पूजाविधी कशी करायची, त्याची विधी क्रिया कशी केली पाहिजे, त्याची मांडणी कशी केली पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती देते. ज्यावेळेस सत्यनारायणची पूजा केली होती मी आणि सत्यनारायणची पूजाविधीची जी माहिती दिली होती त्याच पद्धतीने असते, पण ह्या पूजाविधीमध्ये 16 जे तुळशीचे झाडं असतात ते तुळशीचे झाडं लागतात त्या पूजाविधीमध्ये आणि गाईचं शेण लागतं. गाईचं शेण का लागतं की ही धरती माता असते, धरती माताला ते गाईचं शेण खूप प्रिय असतं आणि ती पूजाविधी तिथूनच सुरुवात केल्या जाते, म्हणून गाईचं शेण पाहिजे असतं. गाईचं शेण आणून धरती माताच्या इथं सडा रांगोळी घालून ती पूजाविधी मांडणी करायची आणि गोल आकार करून तुळशीचे झाडं हे ठेवले पाहिजे. ठेवल्याच्या नंतर कलश कशाचा मांडला पाहिजे, कलश मांडला पाहिजे ओल्या नारळाचा. ओल्या नारळाचा कलश विधी ही मांडल्या जाते कारण की ती 41 दिवसाची पण विधी असते आणि 3.25 महिन्याची सुद्धा विधी असते ती. तेव्हा त्या विधीसाठी ओला नारळ पाहिजे असतो. नारायणाला ओला नारळ का लागतो की ही कुठली तरी भगवंताची
किंवा भैरवाची विधी किंवा महादेवाची विधी मांडणी करण्यासाठी हे ओल्या नारळ त्यांना अत्यंत प्रिय असतो. तो ओला नारळ कलशवर स्थापित करायचा. स्थापित करून जशी मी पूजाविधी मांडणी केली होती तशीच सडा रांगोळी घालून ती मांडणी करायची. मांडणी करून झाल्याच्या नंतर त्याला माळ कुठली पाहिजे तर माळ आपली पाहिजे कमळगट्ट्याची माळ पाहिजे. कमळगट्ट्याची माळ पाहिजे आणि कमळगट्ट्याच्या माळेने जप केला पाहिजे. तर जप पहिले कुठला केला पाहिजे? सगळ्यात प्रथम जप केला पाहिजे श्री गणेश भगवंताचा. गणेश भगवंताचा झाल्याच्या नंतर महादेवांचा जप केला पाहिजे. महादेवांचा जप केल्याच्या नंतर मग नारायणाचा जप केला पाहिजे. नारायणांचा जप झाल्याच्या नंतर माता महालक्ष्मीचा जप नक्कीच केला पाहिजे. कारण की माताला जोडीला घेतलं नाही तर कुठलीच विधी पूर्ण होत नाही. तेव्हा ती कलश विधी नारायणाची आणि माता लक्ष्मीची असते. तांत्रिक विधेमध्ये 2 प्रकार मी सांगितले होते तुम्हाला. तर ही अशा प्रकारे ही सुद्धा पूजाविधी मांडणी करून आणि ही पूजा केली पाहिजे. तेव्हाच भैरव प्राप्त होती. नाही तर महादेवाची सुद्धा प्राप्ती नारायणाची पूजाविधी केल्याशिवाय प्राप्ती होत नाही.